याला म्हणतात मित्रांनो संवेदना जागृत होणं. आजकाल मनालाही मळ लागू नये म्हणून जपण्याची कुठली सोय आहे का आपल्याकडं? उंची कपडे घालून मनाचं आणि बुद्धीचं डस्टबिन घेऊन आपण फिरत असतो. आपल्या मनाची इतकी डस्टबिन झालेली आहे, ती डस्टबिन कशी आहे ही बघायचं असेल तर सोशल मीडिया हे त्याचं उत्तम आरसा आहे. सोशल मीडियावरती आपण ज्या ज्या गोष्टी करतोय, म्हणजे परवा सलील कुलकर्णींची एक कविता व्हायरल झाली, तुम्ही बघितली असेल. एक डेटा पॅक देतोस का रे, आकाशावर थुंकीन म्हणतो, लपून लपून सगळ्यांवरती भुंकीन म्हणतो. म्हणजे डेटा पॅक का पाहिजे आम्हाला? कारण माझ्या मनातली जी मळमळ आहे, माझ्या मनातला जो विखार आहे, तो पिंकासारखा मला लोकांवरती थुंकून टाकायचा आहे. याला माणूस म्हणत नाहीत. माणसाच्या उत्क्रांतीची एक यात्रा भारतीय दर्शनशास्त्राने सांगितलेली आहे. पहिल्यांदा माकड, नंतर वानर, नंतर नर आणि नंतर नारायण. आपणाला माकड, वानर, नराकडून नारायणाकडे जायचं आहे. दुर्दैवानं आपला प्रवास उलटा होतो आहे. नारायणाकडून नराकडं, नराकडून नंतर वानराकडं, वानराकडून आपण माकड होऊ की काय, अशा पद्धतीची भीती आपल्याला वाटायला लागली आहे. हे जर टाळायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या माणूस असण्यातलं सौंदर्य काय आहे हे तुम्ही नीटपणानं लक्षात घ्या. दुसऱ्याचं दुःख बघून तुमच्या डोळ्यात पाणी येत नसेल तर तुमचा जन्म फुकट आहे असं मी मानतो. तुमच्या जन्माला काही अर्थ नाही आहे. तुम्ही चांगले डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, अजून कुणी असाल, दुसऱ्याचं दुःख बघून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. एक वेळ प्राण्याच्या डोळ्यात पाणी नाही आलं तर चालेल, पण 5000 वर्षांची सभ्यता तुमच्या पाठीमागे उभी आहे. 5000 वर्षांची सभ्यता प्रयत्न करते आहे की तुमच्यातलं माणूस पण जागा झालं पाहिजे. या ठिकाणी दाखला देत असताना योगायोगाने कमिटमेंट काय असते याच्याबद्दल सांगितलं गेलं. मला खूप आवडलं ते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दशरथ मांझीची जी कमिटमेंट होती ना, ती कमिटमेंट मला काहीतरी सिद्ध करून दाखवायच्या या पद्धतीची बिलकुल नव्हते बरं का. सिद्धतेच्या मागे लागणं नावाचा भयंकर आजार आपणाला लागलाय. दशरथ मांझी नावाच्या माणसाचं आपल्या बायकोवरती पराकोटीचं प्रेम होतं. इतकं प्रेम होतं की त्या बायकोच्या प्रेमासाठी 22 वर्ष तो माणूस दगड फोडायचं काम करतोय. म्हणजे जर बायकोच्या प्रेमासाठी ताजमहल बांधणारा जो शहाजहां आहे तो आपण इतिहासात अजरामर केलाय, पण बायकोच्या प्रेमासाठी 22 वर्ष पर्वत फोडणारा दशरथ मांझी जो आहे ना, तो शहाजहांपेक्षा श्रेष्ठ आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि काय कमिटमेंट आहे? कमिटमेंट आहे चांगला माणूस व्हायचंय. बायकोवरती इतकं प्रेम करणं हे त्या काळामध्ये आहे ज्या काळात श्रद्धा वालकर नावाच्या मुलीवरती आफताब नावाच्या पोराचं प्रेम बसलं. ती मुलगी त्या मुलीनं आपलं घर सोडलं, आपले आई वडील सोडले, आपल्या मित्रमैत्रिणी सोडल्या, ती दिल्लीत राहायला गेली. आणि आफताब पुनावाला नावाचा जो पोरगा आहे, त्या पोरानं ज्या पोरीनं आपलं आयुष्य न्योछावर करून टाकलं होतं, त्या पोरीसोबत आफताबनी केलं काय? आफताबनी तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर दररोज एक तुकडा तो बाहेर घेऊन जायचा आणि तिचा जो खून केला होता त्या खुनाची विल्हेवाट लावायचा. मला वाटतं हे काय पद्धतीचं प्रेम आपण स्वीकारतोय? याला प्रेम नाही म्हणत, याला भोग म्हणतात. याला प्रेम नाही म्हणत, याला सत्ता गाजवणं म्हणतात. आणि म्हणून आपणाला जर प्रेम करायचं असेल तर आपली कमिटमेंट चांगला माणूस होणं हीच पहिल्यांदा असली पाहिजे. काहीतरी अचीव करणं ही आपली कमिटमेंट असता कामा नये. पहिली कमिटमेंट चांगला माणूस मला व्हायचंय, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. याचं कारण आहे, ज्या मराठवाड्यात तुम्ही जन्माला आलेला आहात त्या मराठवाड्यानं चांगला माणूस होणं म्हणजे काय? तर संत ज्ञानेश्वर, ज्यांना आपण ज्ञानेश्वर म्हणून संत म्हणून ओळखतो, विश्वसंत म्हणून ओळखतो, त्या ज्ञानेश्वरांचं जे बालपण आहे तुमच्या वयातलं, ते संपूर्ण बालपण संन्याशाची पोरं म्हणून अपमान सहन करण्यात गेलं. एखाद्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले तर संन्याशाची पोरं म्हणून त्यांना हाकलून दिलं जायचं. तेच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचा शेवट करताना पसायदान मागतायत आणि म्हणतायत काय? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परय पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्या समाजाने त्यांना पदोपदी अपमान केला त्या समाजाला सुद्धा चांगलंच मिळालं पाहिजे. त्यांच्यामधलं खलत्व, त्यांच्यामधलं वाईट पण निरसून गेलं पाहिजे, विसर्जित झालं पाहिजे. या पद्धतीची कमिटमेंट तुम्ही स्वतःसोबत करणार असाल तर ती गोष्ट जास्त गरजेची आहे. म्हणून तुमची कमिटमेंट चांगला माणूस होण्याशी निगडीत असली पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि चांगला माणूस होणं म्हणजे काय हो? कुठून चांगला माणूस होता येतं? तुम्हाला असं वाटेल की आमच्या हातामध्ये आता मोबाईल आहे, आम्ही तर जगाशी कनेक्टेड आहोत. पण मोबाईल हातात आहे म्हणजे जगाशी कनेक्टेड असणं असं नाही. तुम्हाला माहित असेल, एक लगे रहो मुन्नाभाई नावाचा एक सिनेमा आहे, बघितलाय का काही लोकांनी तुम्ही? त्या सिनेमामध्ये संवादाच्या रूपातलं एक गाणं आहे. खरं तर ते गाणं
आपल्या तरुण पिढीनं आपलं यूथ अँथम म्हणून स्वीकारलं पाहिजे. ते गाणं सातत्यानं आपल्या स्टडी रूममध्ये वाजत राहिलं पाहिजे. काय गाणं आहे? गाणं या पद्धतीचं आहे, शहर की इस दौड़ में दौड़कर करना क्या है, शहर की इस दौड़ में दौड़कर करना क्या है, अगर यही जीना है दोस्तों तो फिर मरना क्या है. पहली बारिश में ट्रेन लेट होने की फिक्र है, पहली बारिश में ट्रेन लेट होने की फिक्र है, भूल गए भीगते हुए टहलना क्या है. मोबाइल, लैंडलाइन, इंस्टा, फेसबुक, ट्विटर सबकी भरमार है, लेकिन जिगरी दोस्त तक पहुंचे ऐसे तार कहां है. सीरियल्स के किरदारों का सारा हाल है मालूम, सीरियल्स के किरदारों का सारा हाल है मालूम, मां का हाल पूछने की फुर्सत कहां है. तो दोस्तों, शहर की इस दौड़ में दौड़कर करना क्या है, अगर यही जीना है दोस्तों तो फिर मरना क्या है. हा प्रश्न आपण का विचारला पाहिजे, कारण आपल्या आशिया खंडामधलं जपान नावाचा एक देश असा आहे ज्या देशात आता प्रयत्न चालू आहेत की त्या देशात स्लो सिटीज तयार होत आहेत, स्लो विलेजेस तयार होत आहेत. तो देश प्रयत्न करतोय की आपल्या देशातले जे नागरिक आहेत, आपल्या देशातले जे तरुण आहेत, आपल्या देशातले जे युवक आहेत, त्यांनी आता गतीचं जीवन स्वीकारू नये, त्यांनी स्थितीचं जीवन स्वीकारावं. स्थितीचं जीवन म्हणजे काय? पळून पळून किती पळायचं, पळून पळून कुठपर्यंत पळायचं, आणि पळायचं तर नेमकं कशासाठी पळायचंय. म्हणून जपानमध्ये सध्या प्रयत्न चालू आहेत स्लो लिव्हिंगचे. जपानला जे शहाणपण आत्ता सुचतंय ते खरं तर शहाणपण आपल्याला 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धाने सांगितलं होतं. पण आम्हाला बुद्ध सुद्धा दुसऱ्याने कुणीतरी येऊन सांगण्याची गरज तयार झाली आहे. दुसऱ्याच्या वेदना आपल्याला बघायला लागलो ना आपण आता, की आपलं पळणं आपोआप थांबायला लागतं. उदाहरण तुम्हाला सांगेल, मुरलीधर देवीदास आमटे नावाचा एक माणूस होता, व्यवसायानं वकील, प्रचंड संपत्ती होती त्याच्याकडे वडिलोपार्जित. त्याला प्रश्न पडला होता मी काय होऊ. मध्येच त्यानं प्रयत्न करून बघितला एका पक्षाचा कार्यकर्ता होऊ का, मध्येच प्रयत्न करून बघितला वकील होऊ का, मध्येच प्रयत्न करून बघितला की वेगळा व्यवसाय करून बघू का. आणि एका दिवशी अशाच प्रयत्नामध्ये असताना तो रस्त्यानं जात होता, धावतच निघाला होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की माशा घोंगावतायत. माशा कुठं घोंगावतायत म्हणून त्यानं बघितलं तर बाजूलाच एक जो माणूस आहे त्या माणसाच्या जखमेवरती माशा होत्या. त्यानं सुद्धा आपल्या खिशातला रुमाल काढला, नाकाला लावला आणि पुढे जाणार होता. तेवढ्यात त्याला प्रश्न पडला की मला त्या माणसाच्या जखमेवरती बसलेल्या माशांनी आणि त्या माशांच्या वासांनी त्रास होतोय, त्या माणसाला किती त्रास होत असेल. स्वाभाविकच त्यानं नाकाला लावलेला रुमाल खाली केला, तो माणसाच्या जवळ गेला आणि माणसाच्या जवळ जाऊन त्याच्या जखमेवरती फुंकर घातली आणि त्याच्या जखमेची शुश्रूषा करायला लागला. एक चमत्कार झाला त्या दिवशीच. तो चमत्कार काय होता? तो डॉक्टर नाही झाला, तो इंजिनियर नाही झाला, तो IAS नाही झाला, तो IPS नाही झाला. याच्यापेक्षा पण एक महत्वाची गोष्ट झाली, मुरलीधर देवीदास आमटे नावाचा माणूस त्या क्षणी बाबा आमटे झाला. हे बाबा आमटे होणं म्हणजे काय तर आपल्यातल्या संवेदनेला जागृत करणं आहे. दुसऱ्यांची वेदना समजून घेण्यासाठी आपल्यातली संवेदना आपण जागृत केली पाहिजे. ही जागृती सगळ्यात महत्वाची जागृती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. माझा शेवटचा मुद्दा आहे, ॲब्राहम मॅस्लो नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्या ॲब्राहम मॅस्लोनी माणसाच्या गरजांचं वर्गीकरण केलंय. त्यानं 5 पद्धतीच्या गरजा माणसाच्या सांगितल्यात. पहिली गरज सांगितली भौतिक गरज, म्हणजे तुम्हाला भूक लागते का, तुम्हाला तहान लागते का, लागते का हो, भूक लागते की नाही, तहान लागते की नाही. म्हणजे जर भूक आणि तहान लागत नसेल तर 2 शक्यता असतात. म्हणजे एक तर तुम्ही प्राणी पण नाही किंवा 11वी-12वीचे लोक असाल तर तुम्ही प्रेमात पडलाय. अशा 2 शक्यता असतात बरं का. तुम्हाला भूक आणि तहान लागत असेल तर तुम्ही प्राणी आहात. 20 लाख प्रजातींपैकी सगळ्या प्रजातींना भूक लागते. आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या सगळ्या प्रजातींचा गुणधर्म आहे. नंबर 2, तुम्हाला भीती वाटते का? सगळ्या प्राण्यांचं लक्षण आहे, त्यांना पण भीती वाटते. नंबर 3, तुम्हाला कुणाच्या तरी सहवासाची गरज वाटते का? कुणीतरी जवळ असावं असं वाटतं का? खोटं बोलू नका. हातात मोबाईल असल्यावर तर काय वाटतं, आई पण असू नये, बाबा पण असू नये, मैं और मेरा मोबाईल. एक लक्षात घ्या, इंग्लंड आणि जपान या 2 देशांनी त्यांच्या मंत्रालयात एक स्वतंत्र खातं तयार केलंय. त्या खात्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस. आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठामधले अनेक अभ्यासक या निष्कर्षापर्यंत आलेत की 2020 मध्ये आलेली जशी कोरोना महामारी होती त्यासारखीच एक मोठी महामारी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. त्यांनी दिलेलं नाव आहे एपिडेमिक ऑफ लोनलीनेस.
एकाकीपणाची प्रचंड मोठी महामारी येणार आहे. कोणता एकाकीपण? हातामध्ये मोबाईल आहे, समोर स्नॅपचॅट आहे, समोर इन्स्टा आहे, समोर फेसबुक आहे, पण आपल्या आजूबाजूला कुणी असावं असं वाटत नाही. तुम्ही जर स्क्रीन टचच्या अति आहारी गेलात तर तुम्ही माणूस म्हणून असलेला स्क्रीन टच विसरून जाल, हे नीट लक्षात घ्या. किती मोबाईलवर वाचताय हे महत्वाचं नाही, तुम्हाला तुमच्या आईच्या हाताला पडलेले घट्टे आणि बापाच्या पायाला पडलेल्या भेगा सुद्धा वाचता आल्या पाहिजेत. त्या जर वाचता आल्या तरच तुमचं जे माणूस असणं आहे ते येईल. म्हणून सहवासाची गरज ही तिसरी गरज आहे. चौथी गरज कोणती आहे? तर चौथी गरज माणसाची सांगितली जाते ती म्हणजे माणूस म्हणून तुम्हाला काही ज्ञानात्मक गरजा असतात, पण पाचवी गरज सगळ्यात जास्त महत्वाची आहे. पाचवी गरज म्हणजे काय? अब्राहम मॅस्लोनी सांगितलेलं आहे आत्मसाक्षात्काराची गरज किंवा आत्मप्रचितीची गरज. रोज स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोण आहे, आणि दुसरा प्रश्न विचारला पाहिजे मी कुणासाठी आहे. पहिला प्रश्न मी कोण आहे, पण दुसरा प्रश्न जास्त महत्वाचा आहे मी कुणासाठी आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारी भारतामधली एक मुलगी 1.5 वर्ष झालं लक्षावधीचं पॅकेज तिला मिळालं होतं. ज्या क्षणी तिला कळलं मायक्रोसॉफ्ट नावाची जी कंपनी आहे ती गाझापट्टीमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने आहे, हिंसेच्या बाजूने आहे, ते म्हणजे काय म्हणूयात आपण वेदना देणाऱ्या शोषकांच्या बाजूने आहे, त्या क्षणी तिने आपला राजीनामा फेकला आणि ती म्हणाली मला पैशापेक्षा सुद्धा लोकांचं दुःख जास्त महत्वाचं आहे. हे म्हणजे काय आहे? मी कोण आहे आणि मी कुणाचा आहे. ह्या बाजार तुम्हाला सातत्यानं एकच प्रश्न विचारायला सांगतोय की मी कोण आहे, मला काय व्हायचंय, मला सचिन तेंडुलकर व्हायचंय. योगायोगाने आता देशमुख सरांनी जे उदाहरण दिलं ते देताना योगायोगाने त्यांनी उदाहरण दिलं. त्यांनी 3 उदाहरणं दिली. एक नरेंद्र मोदींचं उदाहरण दिलं, दुसरं एकनाथ शिंदेंचं उदाहरण दिलं आणि एक हिटलरचं पण उदाहरण दिलं. ही 3 उदाहरणं देत असताना त्यांचा हेतू होता ही तिन्ही माणसं कमिटेड आहेत, 100% ही तिन्ही माणसं कमिटेड आहेत. पण या कमिटमेंटपेक्षा सुद्धा एक व्यापक कमिटमेंट असणारे पर्याय पण आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. बुद्धाची कमिटमेंट कुणासोबत आहे? येशू ख्रिस्ताची कमिटमेंट कुणासोबत आहे? वर्धमान महावीराची कमिटमेंट कुणासोबत आहे? गुरु नानकांची कमिटमेंट कुणासोबत आहे? गुरु गोविंद सिंगांची कमिटमेंट कोणासोबत आहे? बाबा आमटेंची कमिटमेंट कोणासोबत आहे? साने गुरुजींची कमिटमेंट कोणासोबत आहे? गांधीजींची कमिटमेंट कोणासोबत आहे? म्हणून आपल्या वर्तमानातल्या आदर्शापेक्षा 5000 वर्षांपूर्वीपासून चालत आलेले दीपस्तंभासारखे आदर्श आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. हे आदर्श ही सध्याच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं. हे दुसरं सेशन आहे. तुम्ही काहीसे थकला असाल, कंटाळला असाल. माझ्या या मांडणीचा शेवट करत असताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन. मी फक्त माणसांना गोष्ट सांगणार आहे. तुमच्यापैकी कोण कोण माणसं आहेत? मी शाळेमध्ये शिकत असताना हा धन्यवाद, हात खाली करा. मी शाळेमध्ये शिकत असताना आमच्या बाई आम्हाला म्हणायच्या की माणसं आहेत का नाही ओळखायचं कसं? समोर सर किंवा मॅडम शिकवत असताना जे आपापसात बोलतात ती माणसं नसतात. समोर कुणीतरी बोलत असताना पाठीचे कणे वाकलेले असतात ती माणसं नसतात. मग वर्गीकरण कसं करायचं? ताठ कणा ठेवून स्वाभिमानाच्या बाण्यानं जे ऐकतात ती माणसं आणि मोडलेला कणा ठेवून आपापसात सोयरिकीच्या गप्पा मारतात ती माकडं. जर तुम्ही माणसं असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि मी तुम्हाला म्हणतोय, मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते विसरून गेलात तरी चालेल, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. गोष्ट 2500 वर्षांपूर्वीची आहे. त्या काळामध्ये शाळांना सुट्ट्या लागायच्या आणि शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर मुलं खेळायची. काय काळ होता, शाळांना सुट्ट्या लागायचा आणि मुलं खेळायची. शाळांना सुट्ट्या लागून मुलं खेळायला गेली तर पालकांना वाईट वाटायचं नाही की आपला मुलगा खेळायला कसं काय गेलाय, नाहीतर या कॅम्पमध्ये पाठवू का त्या कॅम्पमध्ये पाठवू का याच्यासाठी पालक व्याकुळ असतात. पण काळ खूप जुना आहे म्हणून मुलं खेळायला जायची. नुसती खेळायला जायची नाही तर आंब्याच्या झाडाला ज्या कैऱ्या लागलेल्या असायच्या त्या कैऱ्या सुद्धा पाडायला जायची. एक 3 दोस्त होते जिगरी, 3 इडियट मधले आहेत ना तसे, रॅन्चो, फरहान आणि राजू याच्यासारखे 3 मित्र होते. 3ही मित्र गेले. बाजूला आमराई होती, आमराई मधल्या कैऱ्या पाडायचं त्यांनी ठरवलं. एक आमच्या कदम सरांसारखा होता, उंचापुरा. दुसरा थोडा मध्यम होता आणि तिसरा एकदमच बुटका होता. पहिल्यांदा जो उंच असतो ना, स्वाभाविकच त्याच्याकडे कॉन्फिडन्स जास्त असतो. कैऱ्या पाडताना त्यानं हातामध्ये दगड घेतला, झाडाला मारला
आणि 4 कैऱ्या पडल्या. जो मधला होता त्यानं दगड घेतला, 2 कैऱ्या पडल्या. आता जे उंचीनं बुटके असतात ना, त्यांच्यात कॉन्फिडन्स तसाही कमीच असतो. त्यांना वाटत असतं आपण काय फारच बुटके आहोत. त्याने दगड घेतला हातामध्ये, जोरात मारला आणि मारल्यानंतर बघतोय काय, कैरी तर पडलीच नाही, बाजूला एक माणूस बसला होता झाडाखाली, त्याला जाऊन लागला. खूप जुना काळ आहे हा. त्या काळामध्ये दगड लागून सुद्धा तो माणूस काही उठला नाही. खूप जुना काळ आहे हा. दगड लागला माणसाला असं कळल्याबरोबर पोरं घाबरली आणि पोरं घाबरून दुसऱ्या झाडाच्या बुंध्यामागे जाऊन लपली. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. पोरांची अपेक्षा होती एकतर तो माणूस उठेल आणि आपल्या तिघांना बदलून काढेल, किंवा तो माणूस उठेल आणि आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार करेल. काहीच घडलं नाही. 15 मिनिटानंतर पोरांनाच वाईट वाटलं. दबकत 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 पोरं पुढे आली आणि पोरं पुढे येऊन बघतायत तर काय, त्या माणसाला जखम झाली आहे. जखमेतनं रक्त वाहतंय. जखमेतनं रक्त वाहतं हे दिसल्याबरोबर 3 पोरांच्या काळजामध्ये चर्र झालं. दुसऱ्याचं रक्त वाहताना पाहून पोरांच्या काळजात चर्र झालं. ही गोष्ट लक्षात घ्या. पोरं अजून पुढे गेली, बघतायत तर काय, त्या माणसाच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहतायत. पोरांना कमालीचं वाईट वाटलं. त्याच्यातला उंचीला पोरगा सगळ्यात पुढे गेला आणि तो म्हणाला, बाबा लागलं का हो, जास्तच लागलं का तुम्हाला? थोडा मधला पोरगा पुढे गेला आणि म्हणाला, बाबा तुम्हाला खूप लागलेलं दिसतंय हो. आता ज्यानं दगड मारला होता त्याला खूपच वाईट वाटलं. तो अजून जवळ गेला बाबांच्या आणि बाबांना म्हणाला, बाबा चुकून लागला हो, तुम्हाला नव्हता मारायचं, मला खरंच नव्हता मारायचा. यांनी ना मोठा दगड मारला, 4 कैऱ्या पडल्या. यांनी दगड मारला, 2 कैऱ्या पडल्या. मला वाटलं मला एक तर कैरी पडली पाहिजे, नाहीतर शाळा सुरू झाल्यावर यांनी मला टोचलं असतं, मला खूप बोलले असते हे, म्हणून मी दगड मारला आणि तुम्हाला लागला. खरं हो, तुम्हाला नव्हता मारायचा मी. त्या माणसाने डोळे उघडले आणि डोळे उघडून जो रडत रडत मुलगा आला होता त्याच्या पाठीवरून, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो माणूस काय म्हणाला बघा. तो म्हणाला, अरे बाळा रडू नको रे, तू रडू नको. मला दगड मारला, जखम झाली म्हणून नाही रडत मी. मग सांगा ना तुम्ही का रडताय? मी रडतो यासाठी, तुम्ही आंब्याच्या झाडाला दगड मारला, त्यानं तुम्हाला कैऱ्या दिल्या. तुम्ही मला दगड मारला आणि माझ्याजवळ देण्यासाठी काहीच नाही, म्हणून रडतोय. ज्यानं दगड मारला त्याला पण मला काहीतरी देता आलं पाहिजे असं वाटणारा या माणसाचं नाव आहे गौतम बुद्ध. दगड मारणाऱ्याला काहीतरी देता आलं पाहिजे सांगणारा बौद्ध आपल्या परंपरेचा पाईक आहे, परंपरेचा वारसा आहे. केवळ एवढ्यापुरती आपली परंपरा थांबत नाही. नंतरच्या कालखंडामध्ये संन्याशाची पोरं म्हणून हिणवणाऱ्यांना पसायदान देणाऱ्या ज्ञानेश्वरांचा हा देश आहे. आणि बहिष्कृतचा पोरगा, दलिताचा पोरगा, महाराचा पोरगा म्हणून हिणवणाऱ्या सगळ्यांना संविधान देणाऱ्या बाबासाहेबांचा हा देश आहे. म्हणून कुणीतरी दगड मारले आणि म्हणून दुसरी वीट आपण हातामध्ये घ्यायला लागलो तर तुम्ही भारतामध्ये जन्माला आलेला नाहीत. तुम्ही जर भारतामध्ये जन्माला आलायत, माणूस म्हणून जन्माला आलायत हे सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला दगड मारणाऱ्या प्रति पण तुमच्या मनामध्ये संवेदना असली पाहिजे. या संवेदनेच्या गावाला तुम्ही जावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. धन्यवाद.